या आप्पा, बसा तुम्ही इथं. काय आप्पा, पक्या मामाच्या दुकानात जाऊन माफी मागायची काही गरज होती का? काय करू लेकरा, डोक्यातनं तिचा चेहराच जात नाही, सारखा डोळ्यासमोर येतो. कपाळ तर माधुरीने किती सुखी संसाराचे स्वप्न पाहिले असं नाही का? काय होऊन बसलं तिच्या बाबतीत? नाही, स्वप्न बघितले असतील की आप्पा, सगळं कळतंय मला, पण तुम्ही काही केलेलंच नाही तर तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? आप्पा, माझ्या बापाचा गावात काय मान आहे, काय रुबाब आहे, काय रुतबा आहे. ती माणूस जर का असं समोरच्या माणसासमोर झोकायला लागला, माफी मागायला लागला, तर गावकरी काय म्हणतील, संशय घेतील का नाही? बरं चला, गावकऱ्यांचं सोडून द्या, पाक्या माणसावर तर विश्वास बसेल का याच्यावर? ती नाही संशय घ्यायचा. अरे त्याला बाप म्हणून काय वाटत असेल र? हे बघ, मला रावलं नाही, आतून वाटलं म्हणून मी आपलं गेलो. हात जोडून माफी मागायला गेला, आहे का नाही? आप्पा, त्याच हातात बेड्या पडतील. तुम्हाला बाप म्हणून काय वाटतंय हे मी समजू शकतो आप्पा, पण आपण बचावासाठी हे सगळं करतोय का नाही? माझं काय म्हणणं आहे आप्पा, तुम्ही आधी जसं वागत होता, जसं बोलत होता तसंच राहा, नाही तर जामकर साहेब टपून बसलेला आहेच. वाड्याच्या मागं खोदलंय त्यांनी, उद्या वाडा खोदायला मागं पुढे बघणार नाही. तुम्हाला चौकीत टाकल, तुमच्याबरोबर मला बी टाकल. बरं, आपण दोघं गेल्यानंतर आपल्या कुटुंबाकडे बघायला कोण आहे? गावकरी जगू देतील का त्यांना? त्यामुळे मी काय म्हणतोय, ऐका, तुम्ही आधी जसं वागायचा, जसं बोलायचं तसंच वागा, कोणाला काही संशय येणार नाही. आपण मुळात काही केलेलंच नाही. तुम्ही जावा घरी, आराम कर, तुम्हाला आरामाची गरज आहे. पुढे